अमरावती बसस्थानकांवर वारकऱ्यांची गैरसोय. स्थानिक अमरावती बसस्थानकावर वारकऱ्यांकरिता 13 तारखेपासून यात्रा स्पेशल बसची सोय करण्यात येणार आहे. परंतु काही वारकरी आत्ताही पंढरपूरला जात आहेत. त्याकरिता त्यांच्यासाठी बसची सोय करण्यात आली आहे. परंतु प्रथमदर्शी बघता तेथे त्यांच्यासाठी कोणती पण विशिष्ट सोय दिसली नाही. त्यांना असे सांगण्यात येते की जोपर्यंत 45 ते 50 वारकरी गोळा होत नाहीत तोपर्यंत ही बस सोडण्यात येणार नाही. वारकऱ्यांना सांगण्यात येतं की अशा वारकऱ्यांची लिस्टसुद्धा तुम्हीच तयार करा आणि 45 ते 50 लोक झाले तरच ही बस पंढरपूर करता सोडू. परंतु हे काम वारकऱ्यांची नाही. या संपूर्ण प्रकरणात वारकऱ्यांची कुठे ना कुठे गैरसोय होते आहे असं दिसून येतं. तरी प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असं यात्रेकरूंचं म्हणणं आहे. नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडळ न्यूज. पंढरपूरच्या वारीलाही सुरुवात झाली आहे आणि हीच गर्दी आपल्याला आपल्या बस स्थानकावर म्हणजेच अमरावती डेपोवर सुद्धा बघायला मिळत आहे. तर आपण तीच सर्व माहिती या वारकऱ्यांकडून जाणून घेऊयात की त्यांना बसेसच्या सेवा या मिळत आहेत की नाही मिळत आहेत. तर सगळी माहिती आपण इत्थंभूत माहिती आपण त्यांच्याकडनं मागून घेऊया. ताई, तुमचं नाव? शोभा कडू. मला इथे कळलं की तुम्ही नाव लिहित आहे. लहान हो ते म्हणत का बा 45 सीटा पाहिजेत, 50 सीटा. 50 सीटा जर झाल्या तर तुमच्यासाठी गाडी सोडतो वारकऱ्यासाठी. अच्छा, तर मग किती वाजता बसणं आले तुम्ही इथे? सकाळी 9 वाजता झालं इथं हजर. परतवाडा डेपोच्या गाडीने आलो आम्ही. अच्छा, किती झालेत नावं? आता झाल्या हे नाव झाले 26 नावं झाले. 26 नावं झाले. अच्छा, 45 लोक पाहिजे. 45 पूर्ण झाले पाहिजे. मग जर 45 नाही झाले तर मग बसा इथं दिवसभर. घरी काल गेलेले काही बाकी लोक वापस. काल गाड्या नाहीच गेल्या? नाही, काल नाही गेली मी ते गाडी. काल किती तुम्ही वापस गेले का? वापस गेलो. या पुढे या. काल तुम्ही दिवसभर होते? दिवसभर होतो. काल किती गाड्या लोकांचे नावं झाले? नाव केलेच नाही. नावं लिहिलेच नाही. काल नावच नाही केलं. अच्छा, जर 45 लोक नाही झाले तर मग परत तुम्हाला गावं लागतं? गावला वापस जावं लागेल. तुम्ही इकडे कुठल्या प्रबंधकाशी वगैरे बोलले नाही का? नाही, हे बाकीचे काय म्हणे साहेब? साहेब म्हणे 45 लोक तयार करा, मी तुमच्यासाठी गाडी सोडतो. आम्ही कुठलं तयार करायची असं म्हटलं ना तुम्ही? नाही, तसं नाही म्हटलं. होतातच म्हणे, संध्याकाळपर्यंत होतातच म्हणे. गेलो तर म्हणे गाडी बुक झाली 5 वाजता. इकडे इकडे समोर आहे. काय म्हणे? रिझर्वेशन करायला गेलो. रिझर्वेशन कशाचं? हे गाडीचं, ह्या बसचं. तर म्हणे 5 वाजता म्हणे बस सुटणार आहे तर पॅक झाली आहे म्हणे. 2 वेळा गेलो आणि वापस आलो. 5 वाजताची कालची बस गेली होती का? कालही गेली ना आजही जाणार आहे. आधी जाणार आहे म्हणजे त्या पॅक आहेत. पॅक आहे. रिझर्वेशन वाले आहेत ते आम्हाला बसू देत नाही. मग कधी द्या आम्हाला. अच्छा, मग जर 45 लोक नाही झाले तर मग वापस जाणं. हे बघ, काल बहुत दिवसभर होते. दादा, तुमचं नाव सांगा. मी रवी गोरे, धामणगाव गडीचा आहे. मी काल इथं 11 वाजता आलो डेपोमध्ये. तर सर म्हणत होते की 3 वाजता गाड्या लागते. इथं 200 लोक होते. 200 लोकांच्या नंतर इथं एकही बस नाही. रात्री 8 वाजता एक बस दिली. त्याच्यानंतर लोक सगळे परत गेले घरी. डीएम साहेबाला भेटलो होते, टेटू साहेब आहेत कोणी मोठे, त्यांना भेटलो होते. फक्त उडवाउडवीचे उत्तर देत होते. पण आताच त्या ताई सांगतात की 45 लोक जर झाले काय ते आम्हाला काल लिस्ट करायला लावल्या ते ना. मी काल इथं दिवसभर होतो या मंदिराचे. हा देव साक्षी आहे. नमस्कार, मी योगेश ठाकरे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ अमरावती. दरवर्षीप्रमाणे भाविक भक्ताकरिता राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभागाने पंढरपूर यात्रेच्या एस टी बसेसचे नियोजन केलेले आहे. यावर्षीची यात्रा 13 जुलै ते 22 जुलैपर्यंत आहे. यामध्ये मुख्य आषाढी एकादशी ही 17 जुलैला आहे, तर पौर्णिमेचा दिवस हा 21 जुलैला येतो आहे. अमरावती विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 124 बसेसचे नियोजन केलेले आहे. रापाकडे सद्यस्थितीत बसेस जे आहे, बसेसची संख्या विभागाकडे कमी आहे. त्यामुळे आम्ही प्रादेशिक आमचे जे अधिकारी आहे त्यांच्याकडे मागणी केली आणि प्रादेशिक कार्यालयाकडून आम्हाला 40 बसेस भंडारा आणि वर्धा विभागाच्या प्राप्त झाल्या आहेत. तर या विठ्ठल भक्तांसाठी या सर्व बसेस आम्ही ओपन करतो आहे. 13 तारखेपर्यंत आम्हाला 13 तारखेपासून आम्ही जरी भाविकांची सोय करतो आहे तरी
पंढरीचा भाविक जेव्हा स्टँडवर येतो तेव्हा त्यांची आम्ही सोय करून त्याला पंढरीला पाठवतो. नाही, वारकऱ्यांना काही असं नसते, पण आपल्याकडे कसं आहे, प्रवासी जो असतो हा ग्रुपनी जर आला तर त्याचा आपल्याला आकडा माहिती राहतो. आपल्या दोन्ही बाबी पहा आपण की पूर्ण 45ची जबाबदारी वारकऱ्याची नाहीच आहे, त्यांनी आणायची नाहीच आहे, पण तो काय येतो विचारतो आणि मग कुठेतरी जेवणाला कुठे शिदोरी खातो, मंदिरात बसतो. अशा वेळेस ती यादी जी आहे ती जेव्हा 35-40ची ती गाडी लागते आणि गाडी लागल्यावर नंतर त्याचा कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर फोन केला जातो किंवा आम्ही एक स्थळ असतो आमचं अमरावती 1मध्ये आतमध्ये मंदिर आहे, शिवमंदिर, तिथे आम्ही सर्वांना बसायला सांगतो. गाडी त्याच्यासमोरच लावली जाते आणि गाडीतले लोक आले पूर्ण की गाडी निघते. पण ही लिस्ट तयार कोण करायची? तिथे एक वेगळं असं काउंटर वगैरे काहीच नाहीये की नाही, तिथे आमचा जो कंट्रोलर असतो ना त्याच्याच काही लिस्ट असते. नाही ऐका, तिथनं बघून आलेले आहे सध्या मागल्या वर्षी सुद्धा मॅडम त्यासाठी सोय नाही आहे. जी शिवमंदिर जे आपण म्हणतात तिथेही कोणती सोय नाही आहे, ते बाहेर बसलेले आहेत. तिथला गार्ड त्यांच्या अपशब्दाशी बोलतो आहे. हे सगळे प्रकार तिथे घडत आहेत, माझ्यासमोर घडले. ठीक आहे, मी बघतो आपण जे म्हणलं आहे त्यानुसार मी आता शहानिशा करतो स्वतः जाऊन तिथे तर आम्ही केलेलं आहे. पण 45 व्यक्ती येणं हे त्यांच्या हातात नाही ना. नाही बरोबर आहे. आणि त्यांनी लोकांनी 45 आणावे असं कुठेही आम्ही म्हणत तिथे क्लिअर त्यांना म्हटलं तुम्ही 45 करा मग आम्ही बस सोडू, पण बस आम्ही 5च्या नंतर त्या आधी नाही. बसची मॅडम कॅपॅसिटी पूर्ण झाल्यावरच सोडवणार आपण, काली काही कमी लोकांसाठी नाही सोडता येणार. कालही काही वारकरी होते जे आम्ही दिवसभर थांबलो म्हणे, मग त्याच्यानंतर आम्हाला परत जावं लागलं. पण एक निदान त्यांना जर वेळ सांगण्यात यापूर्वीच जेव्हा आपण प्रश्न विचारला तेव्हाच मी सांगितलं यात्रेचं नियोजन जे आहे हे फुल्ली 13 तारखेपासून. आता ही आलेली म्हणजे यात्रेच्या पूर्वीची जी गर्दी आहे, तरी आम्ही काल आलेल्या प्रवाशांना 5 गाड्या उपलब्ध करून दिल्या. हे पण मी तुम्हाला या प्रश्नाच्या पूर्वीच सांगितलं. आता काय होतं की नियोजनापूर्वीचं जे नियोजन असते तर ते कसं आपलं की ते पूर्ण नियोजन नसते. जसं 13 पासून आहे, मी सांगितलं की लोक आल्यानंतर गाडी निघेल, तर कालची तारीख जी होती ती 10 तारीख होती. आम्हालाही ज्या गाड्या आणायच्या आहे भंडारा आणि वर्धेवरून आणायच्या, वर्धेच्या अद्यापपर्यंत आम्हाला गाड्या प्राप्त नाही झाल्या, भंडाऱ्याच्या प्राप्त झाल्या, काही डेपोला आल्यात, काही डेपोच्या प्रवासात आहेत. आणि विद्यार्थी फेऱ्या आम्हाला ऑब्लिगेशन्स कोणतं आहे की आम्ही विद्यार्थी फेऱ्या बंद ठेवून हे नाही चालू शकत, त्यामुळे आहे त्या उपलब्ध गाड्यांमध्ये आम्हाला नियोजन करावं लागतं. माझं नाव पवन किशोर देशमुख आहे. मी आगार व्यवस्थापक अमरावती 1 या आगारात मागील 7 महिन्यापासून आगार व्यवस्थापक हे पद सांभाळतो आहे. आपल्या पंढरपूर यात्रेला सुरुवात 13 तारखेपासून होते आहे आणि आपल्याला 18 गाड्यांचे यावेळेस जादा गाड्या सोडायच्या आहे अमरावती आगारातनं. आणि त्यातल्या आपल्या गोंदिया विभागात म्हणजे भंडारा विभागातून गोंदिया आगाराच्या आपल्याला 8 गाड्या मिळालेल्या आहे आणि आपल्या 10 गाड्या, अशा 18 गाड्यांचं नियोजन आपण यावर्षी केलेलं आहे. म्हणजे जो आपल्याला शासनामार्फत जे आपल्याला हे भेटलेलं आहेत, ज्या सुविधा भेटलेल्या आहेत त्या सगळ्या या प्रवाशांसाठी लागू राहील. आणि आपण ज्या गाड्या देणार आहोत त्या आपल्या गाड्या अतिशय नीट क्लीन आणि आपले सगळे काचं गळती वगैरे सगळे कामं करून आणि डिकेड करून आम्ही ह्या गाड्या देणार आहोत. म्हणजे डिकेडचा आमचा जो हे असतो म्हणजे गाडी आम्हाला मेंटेनन्स करून द्यावं लागतं व्यवस्थित, हे सगळ्या करून आम्ही देणार आहोत गाड्या. वारकऱ्यांना सांगू इच्छितो की ही वारकरी आपली पंढरपूर माऊली आपली हक्काची माऊली आहे. आपण आपल्या हक्काच्या बसेसमध्येच जावे, सुखरूप प्रवास होईल. आणि तिथे पण आपले स्टॉल आहेत, तिथे पण व्यवस्था व्यवस्थित केली आहे पंढरपूरला. तर हेच की आपल्या हक्काच्या लालपरीत आपण गेलेलं अतिशय योग्य राहील.